चाळीसगाव तालुक्यातील तळेगावात तीव्र पाणी टंचाई, महिलांचा ग्रामपंचायतीवरती हंडा मोर्चा। 2 दिवसात पाणी सुरू करण्याचं ग्रामपंचायत प्रशासनाचं आश्वासन। नाशिकच्या निफाडमध्ये कादवा नदीला जलपर्णीचा विळखा। या जलपर्णीमुळे नांदूर मधमेश्वर धरणाचे पाणी प्रदूषित होण्याची भीती। नागरिकांची संताप तर तातडीने स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी। वाशिममध्ये चिया पिकाच्या दरामध्ये घसरण। वाशिम बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील चिया पिकाला 18,300 रुपयांवरती भाव, तर पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त। गोंदियाच्या बोंडगाव परिसरात तणनाशकामुळे मका पिकाचं मोठं नुकसान। प्रशासनाकडून 21 शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे। अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांसह तक्रार दाखल। जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत गोंदिया जिल्ह्यामध्ये 110 कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। 23 डिसेंबरपर्यंत धान विक्री केलेल्यांचा समावेश। पुन्हा उद्दिष्ट वाढीची अपेक्षा। ताईनगरच्या बोदवडामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी बैठक संपन्न। आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। येणाऱ्या काळामध्ये सुरळीत आणि पाण्याची टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश। अमरावती जिल्ह्यातील 56 जलप्रकल्पांमध्ये सध्या 79.66% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध। ऊर्ध्व वर्धा धरणात प्रकल्पामध्ये 70.61% पाणीसाठा शिल्लक। 42 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 48.99% पाणी शिल्लक आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्यास उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या कामात अधिकारी कर्मचारी गैरहजर। गंगापूरमध्ये तब्बल 119 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये कारवाई। रत्नागिरी तालुक्यातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्याकडून आढावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये ठेवलेल्या ईव्हीएमसाठी चोख बंदोबस्त तैनात। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी उद्या मतमोजणी होणार। जिल्ह्यातल्या प्रत्येक स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पनवेल तालुक्यातील अतिदुर्गम माची प्रबळगड परिसरात डोंगर दऱ्या पार करत मतदान प्रक्रिया यशस्वी। अवघड भौगोलिक परिस्थितीत देखील कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र गाठलं। धुळ्यामध्ये महापौर कार्यालयाच्या दुरुस्तीचं काम सुरू। महापौर मायादेवी परदेशी उद्या पदभार स्वीकारणार। कार्यालयातली दुरुस्तीची कामं अंतिम टप्प्यात। 15व्या वित्त आयोगाचा निधी थांबल्यानं नंदुरबार पालिकेवरती आर्थिक संकट। कर्मचाऱ्यांच्या पगारांसह विकास कामंही रखडली। घनकचरा आणि नालेसफाई कामांवर परिणाम। मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेची धडक लागून मासेमारी नौकेचं मोठं नुकसान। सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावरील घटनेमध्ये 2 मच्छीमार जखमी। जाब विचारण्यासाठी मिरकरवाडामधील मच्छीमारांनी मत्स्य आयुक्त कार्यालय गाठलं। गोंदियाच्या तिरोडा शहरामध्ये लग्नाचं आमिष देत महिलेचं शारीरिक शोषण। प्रेमसंबंधांच्या नावाखाली विश्वासघात करत 7.5 लाख रुपयांची फसवणूक। पोलिसात आरोपीवरती गुन्हा दाखल। दुसऱ्या मुलीशी लग्न करत संपर्क तोडल्याचंही समोर। चंद्रपूर शहरामध्ये तब्बल 17 लाखांचं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास। वडगाव वॉर्डातील चिंतामणी रेसिडेन्सी भागातली घटना। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। 4 चोरट्यांनी चोरी केल्याचंही उघडकीस। पुरंदर सायकल क्लबच्या सायकलपटूंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली। सायकलपटूंनी पुरंदर ते बारामती सायकल राईड करत अजित पवार यांना आदरांजली वाहिली। वर्धाच्या पोलगावमध्ये आमदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन। शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा सहभाग। पालकमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता देवदत्त नागे या सर्वांची उपस्थिती। वाशिममध्ये कुतूहल विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन। संकटकालीन परिस्थितीमध्ये रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी 20,000 विद्यार्थ्यांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आलं। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि विज्ञान भारतीच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वाशिम नगर परिषदेमध्ये प्रशासक राजनंतर अखेर लोकनियुक्त कारभार सुरू। नगर परिषदेला दरमहा सुमारे 4 ते 4.5 कोटी रुपयांचा खर्च येत असून 4 कोटींची थकबाकी असल्याची माहिती। त्यामुळे कारभार सुरळीत चालवताना लोकप्रतिनिधींची कसरत। वाशिमच्या कोंडोलीमध्ये अरुणावती नदीवरील बंधारा बांधण्याचं काम रखडलं। संथ गतीनं सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांचे मोठे हाल। संबंधित विभागानं तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी।
छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षा केंद्रावर महिलांना दागिने काढायला लावल्याचा प्रकार. दागिने काढल्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही याच्या सूचना नातेवाईकांकडून यावेळेस आक्षेपही घेण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी कल वाढला. गेल्या 3 वर्षांमध्ये 68,000 तर गेल्या 1 वर्षामध्ये 25,000 नागरिकांनी पासपोर्ट काढला. सोलापूरच्या मोहोळमध्ये धाब्यावरती ईव्हीएम मशीन आढळली. संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात येणार असल्याची महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी माहिती दिली आहे. झोनल अधिकाऱ्यांकडे 2 अतिरिक्त मशीन देण्यात आल्या होत्या. रखरखत्या उन्हातही शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी. संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हजारो भाविक शेगावमध्ये दाखल. बीडच्या आष्टीमधील हजरत फत्तेशाह बुखारी उरूस यात्रेला प्रारंभ. दर्ग्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई. आज संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी. संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिरावरची आकर्षक अशी विद्युत रोषणाई. नांदेड शहरामध्ये विश्वशांतीच्या उद्देशाने शहरामध्ये 108 अग्निकुंडांद्वारे भव्य महायज्ञाचं आयोजन. शिव महापुराण कथेसाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये तरुणीने संत गजानन महाराज यांची रांगोळी साकारली. 10 तासांमध्ये तब्बल 40 स्क्वेअर फुटामध्ये तरुणीने रांगोळी साकारली. रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी. गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण. कोल्हे लेआउटमधील संत गजानन महाराज मंदिराच्या वतीनं भव्य पालखी काढण्यात आली. यावेळेस गणगण गणात बोतेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भराडी देवीच्या यात्रेसाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली. सोमवारी पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जाणार. आंगणेवाडीमध्ये भाविक मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडामध्ये गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन. पालखी सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. नागपुरातील संत गजानन महाराज मंदिरात भक्तांची गर्दी. शहरामध्ये ठिकठिकाणी प्रकट दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन. संत गजानन महाराजांच्या मंदिराला विद्युत रोषणाई. वाशिममध्ये गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दिंड्या, पालख्या, भजन कीर्तनासह महाप्रसादाचं आयोजन. दिंड्यांमध्ये महिलांसह तरुणांचा मोठ्या संख्येनं सहभाग. विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांच्या मूर्तीची पुनर्स्थापना. जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर मंदिरातील मूर्ती पुन्हा नव्यानं स्थापित. धार्मिक विधीने स्थापना परिवार देवता भक्तांसाठी दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या. बीडच्या परळीमध्ये महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान देवल कमिटी आणि प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी. वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर बाजूस भव्य मंडप उभारणार. वैद्यनाथाची पारंपरिक पालखीही काढली जाणार. भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीच्या कालावधीत देखील बंदच राहणार. विकास कामांसाठी भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद. महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मंदिर सुरू ठेवण्यात येणार होतं, मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी निर्णय मागे घेण्यात आला. गोंदियाच्या बीजेपारमध्ये आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नातून सुसज्ज ई-लायब्ररीचं लोकार्पण संपन्न. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळालं हक्काचं व्यासपीठ. नागपूरमध्ये यशोधरा नगरमध्ये अंमली पदार्थ तस्करीवर कारवाई. पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद ऑटो रिक्षात अंमली पदार्थ सापडले. कारवाई दरम्यान 1 आरोपी फरार, 2घांना अटक. भंडारा जिल्हा राईस मिलर्स असोसिएशनकडून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धान खरेदीस गती देण्यासाठी राईस मिलर्सच्या समस्या तात्काळ सोडवा. राईस मिलर्स असोसिएशनची मागणी. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जचक्रातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास समिती गठीत. मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखालील समितीत 13 सदस्यांचा समावेश. जळगावची केळी मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूरमध्ये समाधानकारक भाव मिळत असल्याने मध्य प्रदेशमध्ये केळीची मागणी वाढली. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रावेरसह यावल, मुक्ताईनगर, जामनेरमधून केळीची मोठ्या प्रमाणामध्ये आवक. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या बसेस दाखल होणार. तर नव्या एसटी बसेसचं नाव राजमाता जिजाई असं ठेवलं जाणार. मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती.
नाशिक महानगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कडून शहरामध्ये वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी ठोस निर्णय. 28 ठिकाणी सिग्नल आणि 90 ठिकाणी विविध प्रकारचे मेसेज डिस्प्ले बोर्ड बसवण्याचाही निर्णय. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन. सुप्यामध्ये काही लोक उद्योगांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही झुंडशाही खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा. सोलापूरच्या माढ्यामध्ये जयकुमार गोरेंच्या पॅनल विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये थेट लढत. निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष. उद्या 20 टेबलद्वारे 14 फेऱ्यांमध्ये कोरडूवाडीमध्ये मतमोजणी केली जाणार. पुण्यातील चाकण बैलगाडा शर्यत आंदोलनातील सर्व 3,500 आंदोलकांची निर्दोष मुक्तता. 2 माजी खासदार, 1 माजी मंत्री आणि 7 आमदारांचीही निर्दोष मुक्तता. नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यावं, आमदार चंद्रकांत रघुवंशींची मागणी. तर नंदुरबारला पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली. चांदवड येथील नमोकार तीर्थ कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित. फडणवीस आणि पटेल यांनी सोबतच दर्शन घेतलं. दोन्ही राष्ट्रवादींबाबत निर्णय घेणं असं शरद पवार सक्षम आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं न येणं हा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न. जयंत पाटील यांची यावेळेस अजितदादा यांच्यासोबत बोलणं झालं असेल तर ते वैयक्तिक असेल. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. डमी मशीन हजारो वेळा दाबून देखील बंद पडत नाही, ठाकरेंच्या सेनेचे भास्कर जाधवांचं वक्तव्य. मग निवडणूक आयोगाकडून चांगली दर्जेदार मशीन कशी बंद पडतात? ग्रामीण भागातील मतदान कमी करण्याचा हा डाव, आमदार भास्कर जाधवांकडून संशय उपस्थित.